एक नंबर ऑप्शन नव्हता आमच्याकडे. हा तो स्पॉट आय लव्ह माळवण. कंस्ट्रक्शन काम रिटर्न होते ना, तर मस्त पॉइंट होता सेल्फी साठी. कुशांचे बोर्ड बघा, इथे व्हाईट आहेत, बाकी सर्व ब्लॅक ब्लॅक आहेत, पण इथे व्हाईट कसे? दीदी तिच्या लग्नाला तिथे पण ब्लॉग येणार आहेत, फक्त पैसे दिले टायमावर तर येणार. आपण बोटिंग करणार आहोत, 7-8 पॉईंट घेणार आहोत. ते बघा, त्या बोटमध्ये जायचं आहे आपल्याला. ही रात्रीची लाईट वगैरे असते का इकडे? हा हा हा. आणि इथे काय सिगल बर्ड ना, कबू. हे बघ पाणी बघ, हे पाणी बघ काय स्पीड मध्ये बघ. हा मग मिनी केरळ. हा हा बघा मिनी केरळ, केरला वाईब. हे भारी आहे. अरे मला वाटतं डुबत बिबत काय नाही, फक्त फिरवायचे. काय मॅडम खातोय आश्चर्य तुझ्यासारख्या माणसाला तेच दिलं पाहिजे. काय नसेल की मी दाल खिचडी खातो, उठला जेवलो नाही. खा सोडू नको. कोकणात आलंय आणि सुंदर असं सूर्यास्त तुम्हाला दिसणार नाही असं होणारच नाही. बघा तुम्हाला सुंदर असं सूर्यास्त दाखवतात. हे बघा सूर्यास्त आहे बघा, बिना फिल्टर सूर्यास्त होते. हा आहे मालवण येथील दांडी बीच. नमस्कार मित्रांनो, अजित बिराड कॉलनी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आपली मालवण ट्रिप आता सुरुवात होणार आहे. मी एक ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय वसईवरून कुडालला कसं यायचंय, आणि आम्ही जिथे स्टे केलाय त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय मी. जर तुम्ही येणार असाल इकडे प्लॅन करताय तर तो व्हिडिओ बघा, कारण मालवण खूप बेस्ट जागा आहे. आणि आता आपण मालवण मधले बीच वगैरे एक्सप्लोर करणार आहोत आणि मंदिर वगैरे पण. 2-3 दिवसाची आपली ट्रिप आहे, त्यामध्ये खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा. आणि आता नवीन ऑप्शन आला आहे तर हाईप पण करा व्हिडिओला. चला तर आता आपण तिकडे सुरुवात करूया. बीच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. चला पुन्हा एकदा ती सेम बस आली आपली. आपण 1 दिवसासाठी ती बस केली आणि उद्या पण हीच बस करणार आहोत आपण, कारण आपल्याला मंदिर वगैरे पण एक्सप्लोर करायचे आहे. 18 सीटर आहे, आम्ही 16 लोक आलो. 18 होते पण 2 कॅन्सल झाले. तुम्हाला दाखवतो कशी बस आहे पूर्ण. बघा 18 सीटर बस तर तुम्हाला माहित असेल. हे बघा हे पूर्ण, हे बघा हे आहे आमची 18 सीटर बस. इथे आता गरीब लोक येणार आहेत सर्व. हे बघा किती पॅसेज वगैरे आहे. बघा तुम्ही पण प्लॅन करताय फॅमिलीला घेऊन किंवा मित्र वगैरे 10-12 जण जरी असतील तरी तुम्ही बस करा. आणि इथे जर फिरायचं असेल तर गाड्या वगैरे पण भेटतात, पण तुम्ही एवढे जर ग्रुपने येत असाल तर बस तुम्हाला खूपच परवडेल. आणि तुम्हाला जास्त पण पैसे द्यायचेच नाही. प्रत्येक रेट ठरलेला असतो किलोमीटर मागे, तसेच पैसे द्यायचे. आणि तुम्हाला त्याची पण मी माहिती पूर्ण टोटल आमचा ज्यावेळी टूर होईल त्यानंतर तुम्हाला टोटल माहिती सांगणार आहे मी. पण बोलतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मालवण ट्रिपचं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे या 2-3 दिवसामध्ये. आणि मालवणला जे जे पॉईंट आहेत ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. चला आता आपली ट्रिप पुन्हा चालू झाली. या लगेच हात टाकाय माझ्या खांद्यावर. हे बघा हा मालवण डेपो आहे, ते आम्ही गाडी लावली. आता आम्ही नाश्ता करायला जातोय, त्यानंतर आम्ही बीच वरती जाणार आहोत. नाही चांगलं इतकं खास नव्हतं. सुशांत कशी लागली सांग. सर्व पाणी होतं मिसल मध्ये. बकवास एक नंबर. ऑप्शन नव्हता आमच्याकडे, आम्ही खाऊन टाकली. मग तुम्ही समोर बघताय तो आहे मालवण बस डेपो. इथे तुम्ही बस नेऊ शकता आणि इथून तुम्हाला रिक्षा भेटू शकतात. दांडी बीचला तुम्हाला जायचं असेल तर, आता जिथे आम्ही रूम बघितले तिकडे तुम्हाला जायचं असेल तर इथून रिक्षा भेटतात. हे बघा समोर जे आहेत ना तिथून. चला आता आपण रॉक गार्डनला जाणार आहोत. रॉक गार्डन मध्ये आलोय आपण. हे बघा इकडे आता आपण जाऊया. अरे वरती आहे, चल इकडे चल. बघा हे आहे रॉक गार्डन, बघून घ्या. त्याच्या साईडला पण एक बीच आहे, चिवला बीच वगैरे. वा जो पॉईंट सर्व शोधत असतात तो आय लव्ह मालवण, तो इकडेच आहे. दाखवतो तुम्हाला मी आय लव्ह मालवण.
हे बघा तेच आहे ते आय लव्ह मालवण. हाच तो स्पॉट आय लव्ह मालवण. इथं रॉक गार्डन बघा बीच आहे. अपनी गँग मेंबर्स. काय दाखव कसा काढतोय ते पप्पी दे त्याला. मस्त मस्त छान 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 बॉटल आहे. अरे कचराची डब्बा बघा इथे छोटासा मंदिर आहे. साईडला सर्व सुरूची झाडं आहेत. हे बघा सुरूची मस्त झाड आहे बघा. ज्यांना फोटो वगैरे काढायचे असतील त्यांच्यासाठी हा रॉक गार्डन बेस्ट आहे. व लास्ट टाइम इथे हा पॉईंट होता त्याचा तरी रिनोव्हेशन होते बहुतेक. हे बघा हे बघा कंस्ट्रक्शन काम रिटर्न होते ना तर मस्त पॉईंट होता सेल्फीसाठी. आणि तिथेच आहे खाली. हे बघा पूर्ण बीच. हाच आहे रॉक गार्डन. तर खूप ऊन आहे म्हणून आपण जवळ जात नाही. हा बघा आहे चिवला बीच. तेव्हा तिकडे बघताय तुम्ही. बघा सेम मरीन लाईन सारखा आहे पॉईंट. गर्दी बघू शकता तुम्ही फोटो काढण्यासाठी. आणि हा आहे रॉक गार्डन. काय मरीन लाईनच आहे सेम. वा किती सुंदर असे बीच आहेत. क्लीन बघा तुम्हाला दाखवतो जवळून आहे बघा काहीच घाण नाही. आणि या साईडची पूर्ण वाळू व्हाईट आहे ते तुम्हाला मी तिकडे गेल्यावरती दाखवेन. तेव्हा असा सुंदर असा बीच आहे. चिवळा बीच आहे हा. रॉक गार्डनच्या इथे पण एक पॉईंट आहे बघा. फोटोसाठी बेस्ट पॉईंट आहे. आपण इकडे पण पॉईंट आहेत फोटोसाठी. ते दाखवतो तुम्हाला रॉक गार्डनमधले. हे बघा पावसातून भारी आहे ते. दाखवतो तुम्हाला पॉईंट आहे. रॉक गार्डन जे फोटो लवर आहेत किंवा प्री वेडिंग वगैरे करायचे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. पावसातून तर अजून भारी व्ह्यू येतो इथून. हे बघा हे बघा असा व्ह्यू आहे इथून. पाणी आता खराब झालं आहे. पावसात खूप भारी असतं व्ह्यू. हे बघा स्कूलची सहल आली. आता तुम्हाला माहीत असेल नोव्हेंबर डिसेंबरला सहली चालू होतात किंवा शिक्षक वगैरे सर्व. असा फोटोसाठी पॉईंट बनवला आहे. सुशांतचे बोट बघा इथे व्हाईट आहेत. बाकी सर्व ब्लॅक ब्लॅक आहेत पण इथे व्हाईट कशी. सुशांत तुझी बोट पक्षी पांढरी पडली इथे. दीदी दीदी तुझ्या लग्नाला आहे. तिचे पण ब्लॉग येणार आहेत. फक्त पैसे दिले टायमावर तर येणार. फुकट मध्ये केली जाणार नाही. आता आम्ही फेमस झालोय. पैसे लागणार ब्लॉगचे. आता ज्याला पण व्हिडिओ मध्ये यायचं असेल त्यांनी पैसे द्या आम्हाला. झाली इथंच इन्सल्ट. रॉक गार्डन पॉईंट झालाय. आता आपण दुसऱ्या पॉईंटवर जाणार आहोत. अमोल गाणं बोलतोय. हॅलो ठाकूर. आता आम्ही आलोय तारकाले बीच जवळ. चला ज्या बीचची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो तारकाले बीच. मी तर येऊन गेलोय पण आता काही माणसं आहेत ते आलेत नाही बीचवर. त्यांना घेऊन जायचं आपल्याला तारकाले बीचला. हे बघा चले पटपट. हा इथूनच बघा त्या बीचची खासियतमध्ये इथे असणारी वाळू ही व्हाईट कलरची वाळू आहे बघा. संपूर्ण पांढरा बीच आहे. बघा आता आपण तिकडे जाऊया. बघा साईडला सर्व वरती बघताय सुरूची झाडं आहेत. पण एका फॅमिलीसाठी 8 ते 9 लोकांसाठी. वरून शेड असणार, बसायला बेंच असणार. लाईफ रूलप्रमाणे लाईफ जॅकेट दिलं जातं. जाताना हाऊस बोट, कांदळवन, विठ्ठल मंदिर, मिनी केरळ, देवबाग बीच. त्यांचा भोगवे बीच क्रोकोडाईल शेप म्हणजे मगरीच्या आकाराचा शेप झाला नारळाच्या झाडांचा. त्यांचा सिगल बर्ड पॉईंट आहे. संगम पॉईंट कर्ली नदी समुद्राचा संगम झालाय. इथून बोट टर्न होऊन शेवटला सुनामी आयलंडला बोट थांबवतो. चार बाजूला पाणी, मधोमध एक बेट आहे वरचं.
इथे तुम्हाला हे वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, कायाक रायडिंग अशा प्रकारचे गेम असतात किंवा चहा नाश्त्याचे स्टॉल असतात. तुम्हाला कुठले गेम खेळायचे असतील तर तोपर्यंत आपण बोट थांबवतो, रिटर्न तीच बोट तुम्हाला घेऊन येते. 8 लोकांपर्यंतच्या एका बोटचे आपण 1500 रुपये घेतो एका बोटचे. त्याच्यामध्ये जाऊन येऊन तुमचा 1 तासाचा बोट प्रवास होणार, प्लस सुनामी आयलंडला अर्धा तास आपण हॉल्ट देतो. किंवा तुम्हाला ते ॲक्टिव्हिटी करायची असतील तर ॲक्टिव्हिटी होईपर्यंत बोट थांबणार, रिटर्न पॉईंट वगैरे जसं तुम्ही पुढचे पॉईंट घ्याल तसं अंतर वाढताना मग चार्जेस वाढत जातात. डॉल्फिन मॅडम कसं क्षमता आपण बोट थांबून आपल्याकडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग कसं तुमचं अजून 3-4 किलोमीटरचा प्रवास वाढतो आणि एक्स्ट्रा 500 रुपये वाढतात बोटमागे. त्याच्या पुढे सर्जेराव रॉक आहे, गोल्डन रॉक, न्यूती बीच म्हणजे 2 खडकांच्या मधोमध्ये क्लीनेस्ट बीच आहे. इथे बऱ्यापैकी पिक्चर त्यावर शूटिंग चालू असतं. इथपर्यंत तुम्ही सफर घेतली मग तुमचे अजून 1000 रुपये वाढतात आणि टोटल तुमचा बोट प्रवास मग 2 तासाचा होतो जाऊन येऊन. अंतर वाढतं बऱ्यापैकी. त्याच्या पुढे न्यू लाईट हाऊस आहे, ओल्ड लाईट हाऊस आहे, 2 डोंगर तरी, टर्टल पॉईंट म्हणजे कासवाच्या आकाराचा शेप झालाय. त्यात म्हातारी चूळ, हे पुढचे जे पॉईंट आहेत हे सध्या 1-2 वर्षामध्ये इंस्टाग्राममुळे फेमस झालेले पॉईंट आहेत. तुम्ही रील्सवर बघितले असेल. पूर्ण सफर मग 3-3.5 तासाचा प्रवास होतो. जेवढे पण पॉईंट आहेत सगळे त्यामध्ये कव्हर केले जातात. मग एका बोटचा चार्ज आपला 6000 रुपये असणार. मग हो, आता आपण आलोय मालवणमध्ये सर्वात फेमस असणारा बीच तारकाळ बीच. इकडे आपण आलोय आता. इथे की सर्व राईड्स आहेत जसे की जेट स्कीइंग, पॅरासेलिंग वगैरे, सर्व स्कुबा वगैरे. मोस्टली याच इथे जास्त होते राईड वगैरे. तेव्हा स्कुबा ड्रायव्हिंग, बनाना राईड्स वगैरे आहेत सर्व. इकडे इकडे राईड्स वगैरे चालू आहेत. फॅमिली सर्व मजा घेत आहेत. बघा तुम्हाला बोललो ना पूर्ण व्हाईट वालू आहे. तेव्हा इथे जेटस्की वगैरे चालू आहेत. हे बघा जेटस्की, इकडे बनाना राईड घेऊन जातोय. तिकडे फॅमिलीसोबत मजा करतायत सर्व. तर आपण आता त्या साईडला दाखवतो तुम्हाला. इकडे बनाना राईड चालू आहे. हे बघा आतमध्ये डीपमध्ये घेऊन जातात, त्यानंतर सोडली जाते पाण्यात. ते बघा निघाले आता बनाना राईड्स. त्यानंतर हे बघा इकडे आहे, तिकडे दिसते तुम्हाला ती आहे सोपा राईड आणि तिकडे आहे जेटस्की. आता गेली जेटस्की. 1 नंबर राईड आहे सर्व. ते बघा फॅमिलीसोबत सर्व मजा मारतात. बनाना राईड. सर्वांचे चेहरे बघू शकता किती सर्व तिकडे आलेले. जिरत नाही मग त्यासाठी हलकं खायचं असतं. सर्वात भुकेला प्राणी हा माणूस. सर्वात भुकेला माणूस थकलाय आता. कोकम सोबत आपला आलाय कोकम. कोकम अजून एक आहे काय नाही. कोकम 4 लिंबू पाणी. साखरेचं तरी पाणी भरून पाजा, पण पाणी तर पाजा म्हणतो तो कप सुटत नाही. आपण बोटिंग करणार आहोत. 7-8 पॉईंट घेणार आहोत. ते बघा त्या बोटमध्ये जायचं आहे आपल्याला. बघूया कसा एक्सपिरियन्स असेल. आवा 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 बोटिंग एक्सपिरियन्स घ्यायला सर्व इच्छुक स्पर्धक. आधी युट्यूबवर आहोत. आता आपली बोट सफर सुरू झाले. तोंड इकडे करू, तोंड इकडे करू. तोंड तिकडे तसंच आहे. तिकडेच आहे, तिकडे तोंड आहे.
बॉईंग घेतला. हा घ्या हो. हा? जॅकेट घेऊया अजून कमी पडायला. चला बोटिंग एक्सपिरियन्स. ते वालावरकर तो वालावरकर रिसॉर्ट इकडेच आहे का? अंकिता वालावरकर चिपी विमानतळ चिपी विमानतळ. सिंधुदुर्ग एअरपोर्ट. हा 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 सिंधुदुर्ग एअरपोर्ट. हा पहिला पॉइंट आहे का हाऊस बोट? ही रात्रीची लाईट वगैरे असते का इकडे? हा 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 आणि इथे काय? हा हा 10 वाजता इन होतं, दुसऱ्या दिवशी 10 वाजता ही बोट जाते. ही बोट जाते की? एक ट्रिप असते संगम पर्यंत. हा हा एमटीडीसीची आरमार दिसते, आपली स्कुबा डायव्हिंगची बोट आहे. ही ही एकदम आपली प्रोफेशनल स्कुबा डायव्हिंग. किती डीप जाते? ती जवळजवळ 40-50 फूट खोल असते. 40-50 फूट. इथे तारकाली माहित ना लाईट हाऊस लाईट हाऊस. तिथे घेऊन जातात. अगोदर तुमचं पेमेंट घेतलं जातं हा हा आणि नंतर ते आता कमी केलं आहे, 3-3.5 रुपये आहे पर पर्सन चार्जेस. हा आपला पहिला पॉइंट झालाय. किती डीप पाणी आहे? 15 फुटापर्यंत आहे. इकडे? सगळ्यात खोल पाणी आहे इथे. इकडे म्हणजे म्हणजे? हे सुद्धा रिसॉर्ट आहे आणि हे रूम आहेत त्यांचे आपले. हा, resort. रूम आहे. हा रिसॉर्ट हे बघा, resort. म्हणून आहे. इथे जेवण वगैरे सर्व राहायला वगैरे पण. कसा पॅकेज आहे रात्रीचा भारी असेल. ए पोरांनो माहिती सांगताय ते ऐका रे. एक नंबर हवंय. दीपक व्हिडिओ करायची. खतरनाक व्ह्यू. पैसा वसूल. बघा कसला भारी व्ह्यू आहे. हीच आहे बोटिंगची मजा. बोटिंग करून चाललेत. आमची मोठी बोट आहे कारण फक्त 8 जणांना घेतात. 8 जणांचे पैसे. आम्ही 16 जण आहोत त्यामुळे आम्हाला थोडेफार डिस्काउंट देण्यात आले. आमचं 2500 मध्ये झाले, नाहीतर 1500 होतात. 800 लोकांचे 1500 होतात. कसला व्ह्यू आहे इथे भारी. सगळीकडे माडाची झाडे आहेत. आता बोटचा पण स्पीड वाढलंय. हा मंदिर तो तिकडून बोट येते ना रे. विठ्ठल मंदिर त्या साईडला आपल्याला नंतर जायचं. उजव्या बाजूला दिसतंय ते आपलं मंदिर आहे. हे बघा रे. मंदिर म्हणून आहे ते आम्ही का ठेवलं आहे तर आपली जी तारकर्ली गावाची बॉर्डर आहे हा ती येऊन संपते. हा इथे. पुढे आता देवबाग गाव चालू झालाय. हा. त्या बाजूला समुद्र आहे. समुद्र आलं की बीच येतं. हा हा बीचला नाव त्या लोकांनी दिलेलं आहे देवबाग बीच. तो देवबाग आमच्याकडे तिकडे बीच आहे समुद्र का? आला, बीच आला, आम्ही नाव दिलं तारकर्ली बीच. तो तिकडे मालवणवाले देवबाग आहे? बोलला, जर तुम्ही नावं देताय तर आमचं पण तेच झालंय. हा. आमचं मालवण बीच. कुठच्याही बीचला गेलात तरी हा. बीच एकच. नाव वेगवेगळे. तारकर्ली मला नावं फक्त वेगवेगळे आहेत. हा. त्याच्यामुळे ते गाड होतं. आता देवबाग तिकडे आहे का? देवबाग तिकडे. हे देवबाग सरळ त्या सरळ. बाजूला समुद्र आहे, मध्येच ते गाव आहे. हा ते चालले ते आपली 1 तासाची सफारी बोलू शकता तुम्ही. त्यानंतर अर्धा तास तिथे थांबणार आहेत आपल्याला एका पॉईंटवरती. तो पॉईंट आला की तुम्हाला मी सांगेन. तिकडे फक्त आपण अर्धा तास थांबणार आहोत. बाकी सर्व बोटिंगनीच दाखवणार आपल्याला जेवढे स्पॉट आहेत ते. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून. पाठीमागे बघू शकता. क्लीन आहे बघा. म्हणून मालवणला जास्त पर्यटन येतात. एवढी क्लीन ठेवले आहे लोकांनी. सिगल पक्षी आहे ना, सिगल ऑस्ट्रेलियन पक्षी. हा हा आणि हे सिगल आयलँड. हे सिगल आयलंड आहे का? हे बघा हे ऑस्ट्रेलियन पक्षी आलेत. नाही होती फिरते. फिरवल्यावर तशी होणार. नाही बोटी
कबू नाही एप्रिल मे महिन्यात नाही सर 8 आहेत ठिकाणं. सिगल बर्ड ना हे बाबू कबू हे बघ पाणी बघ पाणी बघ आम्ही उतरू शकतो. हे बघा ते एकदम हात जाईल एवढा पाणी इथे फक्त सिगल आयलँड एक नंबर. हे बघा कर्ली गाव आहे कर्ली कुठे कर्ली आमच्याकडे ठरली आहेत. आमच्या तालुका आपला आहे तो मालवणला. वेंगुर्ला काजू आला बघा. इकडे तुम्हाला बघायचं असेल तर एप्रिल मे महिन्याच्या आधीच या तर तुम्हाला हे पक्षी दिसतील. हे बघा या अँगलनी बघा मस्त पाणी बघा किती क्लीन ठेवलंय मालवण. हा तिथे पाणी कमी आहे. तिथे पूर्वी आमचा खेकडा प्रकल्प पण होता. त्या साईडला खेकडा पॉइंट हा इथे इकडे जे दिसते ते झाडं वगैरे तर बंद झालं. ते कोरोना आलं ना. हा कोरोनाच्या नंतर जे वादळ झालं बघा चक्रीवादळ हा बरोबर त्याच्यात ते सगळं गेलं वाहून. म्हणून तिकडे आता फिरवत नाही हा म्हणून तिकडे फिरवत नाही. त्याच्यामुळे आता नाही तिथे पाणीच कमी आहे. तिथे हा म्हणून तिकडे बोट घेऊनच जात नाही. बोट घेऊन जात नाही. आम्ही कसं रोज येतो आम्हाला माहिती हा म्हणजे दगड वगैरे लागतील म्हणून. सकाळी तिथे नाही दगड नाही वाळू. सकाळी इथे ना हा. हे जे रेतीचं जे हे असतात बोट असते रेती हा. बघा काढतात वाळू हा. काढतात ते वाळू काढतात हे. इकडे तिकडे तिकडे टाकलेली कारण त्याला काय माहितीच नाही. हा. आम्हाला माहिती आहे कुठून पाणी कसं आहे ते असं होतं. त्यामुळे तिकडे घेऊन जात नाही बघा, काय. खाली बघा वाकून दिसतंय काय बघा जमीन बिमीन काय दिसतंय काय दिसतोय. हा हे बघा खाली बघा तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसतंय की नाही दिसतंय ते आता आपण लास्टला एडिट करू त्यावेळी समजेल. पाण्याची पातळी कमी बघ एवढ्या कमी वयात काय काय बघतोय तू. बघ इकडे बघ हे पोरा इकडे बघ कुठला कसली गाड आहे ती कांदलवन आहे बघ. कांदलवन बघा कांदलवन नाही हे आपलं हे मला वाटतं नायगावला आहेत ते झाड मला वाटतं हे चिखलाच्या जागी येतात. हा हा बरोबर आहे मला वाटतं इकडे नायगाव साईडला आहे. अरे नायगाव साईडला आहेत ना ते हे बघा आपल्या नायगाव साईडला आहेत. वसई नायगाव साईडला तुम्ही ट्रेनने प्रवास करत तर तुम्हाला माहित असते झाडं आहेत तर बघा या साईडला पण बघा सर्व नारळाची झाड आहे. याला शूट वगैरे करायचंय ना प्री वेडिंग वगैरे त्याने हे बघा जेट्सकी बघा जेट्सकी काय स्पीड मध्ये आहे बघा. अरे एवढा भरपूर लांब आहे. बोटिंग वाला जरी असला गाव बघा या साईडला पण खूप साऱ्या बोट आहेत. आम्हाला वाटतंय मच्छीमारांच्या बोट आहेत. या मच्छीच्या बोटी आहेत काय. बघा इथे मोठी बोट आहे. मला तिकडे पण आहे. तिकडे उतरवणार ना एका पॉईंट. बघा इथे पण आहे बोटी खाली आहेत. आता या साईडने पण आयलंड वगैरे दाखवण्यासाठी लोकांना घेऊन जातात. खूपच मोठी आहे या साईडला पण. आपण एखादा बीच असावा. हा कोणता आहे कुठला रिसॉर्ट. जेव्हा आपल्या घरी जरी आला हे आबा रिसॉर्ट बघ इकडे एक नंबर ना बीचच्या साईडला. हा काय भाडा आहे. 7-8 हजार रुपये. हा आहेच ना भारी आहे. रात्रीचा अजून भारी वाटत असेल. हे बघा हा सुंदर असा रिसॉर्ट आहे. हा पूर्ण लाईट वगैरे असेल ना इकडे. हा ना रिव्हर कोस्ट रिसॉर्ट एक नंबर रिसॉर्ट आहे. यायचं असेल तर या तुम्ही नक्कीच. हे बघा एक नंबर रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. कसला व्ह्यू असेल इथला भारी रात्रीचा. इकडे मोठीच लागेल. शंकर मंदिर आपला जो समोरचा जो डोंगर जो दिसतोय ना हा. डोंगराचा आकार बघा बघूया कसा दिसतोय कुठच्या प्राण्यासारखा. यार मगर सारखा मगर हा. मग crocodile आहे.
तोच आहे काय क्रोकोडाईल पॉइंट हा बघा. म्हणतात तो, हा क्रोकोडाईल पॉइंट आहे. हा जो पॉइंट दिसतोय तो कोकोडाईल पॉइंट आहे बघा. तुम्ही बघा. तिथे ते अरे मगर सारखं दिसतंय ते बघ नीट. असं बघ ना कुठला हा, ती खालची गेली ती शेपूट गेली असं. अरबी समुद्र आणि कर्ली खाडी याचा संगम. कुठे इकडे आहे इथे इथे हे बघा चकाकतंय. हा. ए ते संगम पॉइंट आहे ते दोन मिळतात ना अरबी समुद्र वगैरे. हे वाचतंय. आपला संगम पॉइंट. हा. कुठला हा पॉइंट आहे हा, संगम. ए कुठं आहे ती? संगम पॉइंट आहे मिक्स अरबी समुद्राचा पाणी मिक्स होतं याच्यात. कुठे संगम पॉइंट? हा बघ हे बघा पाणी बघा इकडे जात आहे. पाण्यामध्ये तुम्हाला फरक आता या दिवसात अरे. दिसत नाही. हा सगळ्यात चांगला सीझन मानला जातो हा आणि सकाळच्या वेळी मतलई वारे वगैरे वाहत असतात. हा. संगम दोघं कोणाकोणाचं? कर्ली खाडी आणि अरबी समुद्र. अरबी समुद्र आणि कर्ली खाडीचा संगम. आता हे देवबाग बीच आहे. हे हा देवबाग बीच. हा बे ए, देवबाग बीच बघा ए. ते बीचला काय झालं, हा देवबाग पाणी बीच आहे इकडे. भरपूर आतमध्ये खेचत आहे कारण समुद्राचं पाणी वाढलेलं आहे. हा हा त्याच्यामुळे ते बघा आता दगड टाकतायत का तर ते पाणी अडवण्यासाठी. म्हणून टाकतात का दगड. हा, म्हणून तो बंधारा बांधताय. हा हा इथे तिथे काय झालंय पाणी आतमध्येच शिरतंय, आतमध्येच शिरतंय. म्हणून टाकतात तिकडे दगड वगैरे. एकदा आतमध्ये घुसलं काय विषय संपला. मग ते दुसरं ते वाट- हा बरोबर पाण्याला बरोबर. एकदा वाट मिळाली की झालं. मग आता या साईडने व्ह्यू दाखवतो तुम्हाला पूर्ण समुद्राचा. हे बघा. ही आहे खरी कोकणची संपत्ती. एक तर शांतता येते आणि स्वच्छता किती ठेवलेली आहे या बीचची. जराही घाण दिसणार नाही तुम्हाला. जरा म्हणजे जरा कुठेच एक आकडाचा तुकडा वगैरे पण नाही. बीचवरती पण तुम्हाला दिसणार नाही. असंच नाही की फक्त पाण्यात, बीचवरती पण तुम्हाला कचरा जराही दिसणार नाही. पण सर्व चारी बाजूने फक्त माडाची झाडे झाडे आहेत. कसला भारी व्ह्यू दिसतोय. साईडला प्रत्येक ठिकाणी बोटी आहेत. बोटी नारळाची झाडे चारी साईडने. झाडं आहेत. हा मग बघा मिनी केरळ. मी आता हा पॉइंट तयार केलेला आहे. हा हा हे बघा मिनी केरळ. केरला वाईब. हे पॉइंट आता नवीन झालंय मिनी केरळ. यांना पोणा 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 हा सुनामी आयलंड. त्याला सुनामी आयलंड का बोलतात पण. सुनामी आलेली ना त्यावेळी एक वाळूचं बेट तयार झालेलं. असं हा हा त्याच्यावर गेल्यानंतर वाळू टाकून टाकून ते मोठं झालं. मग त्याला नाव दिलं सुनामी सुनामी. आयलंड काय. हा आता डेव्हलप केलाय का मिनी केरला. काय ते? हे मिनी केरळ. हा, हे मिनी केरळ. हा. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. हा मस्त गेलंय. आता कसं झालं आहे पूर्वी ते एकच होतं. हा आता नवीन लोकांकडून ए करूया काय रिफ्टिंग रिफ्टिंग. हे बघा हे भारी आहे. अरे मला वाटतं डुबत बिबत काय नाही फक्त फिरवायचे. पाण्याची पातळी पण कमी आहे. हा म्हणून तर करतायत बिंदास ना. बघा इथे आहे सुनामी आयलंड. गाडी जायला लागते. इथे पाण्याची पातळी बघा किती कमी आहे. आता भरती आहे त्यामुळे भरले नाही तर खाली असते पूर्ण. बघा रायडर रायडर घाबरलेत बिचारे. आरामात आरामात आरामात. विचार दमला. बघा हा सुनामी आयलंड आहे. तिथे वॉटर स्पोर्ट होतात. हे बघा कसला व्ह्यू आहे. एक मिनिट भारी व्ह्यू आहे. फायनली आपली बोटिंग राईड झाली आहे. हे बघा एका बीचवरती जाणार आहोत आपण खेळायला वगैरे. बोलाय जेवायला. चला फायनली सूप आलाय आपला ट्रिपल राईसचा. जेवायला आपण ट्रिपल राईस मागवलाय. कोणीच टाकेल. फायनली आपला ट्रिपल राईस. ए डाल खिचडी दाखव तुझी. ए पोरा खिचडी दाखव तुझी. गरीब माणसं यांना पोणा.
काय माहिती तुझ्यासारख्या माणसाला तेच दिलं पाहिजे. जेवलो नाही. खा सोडू नको ती डाल खिचडी. फायनली आलोय घरी. तर आज आपण तारकालीला गेलेलो. तारकाली पूर्ण आपण एक्सप्लोर केले आणि आज आपण बोटिंग वगैरे केली. तिथे पण 6-7 पॉईंट बघितले, ते पण या व्हिडिओमध्ये मी टाकलेत. प्लस आपण रॉक गार्डनला पण गेलेलो. आता पण थोडी ॲक्टिव्हिटी वगैरे आपण करणार आहोत. काही क्रिकेट वगैरे खेळणार आहोत किंवा अजून जेवण वगैरे. त्यानंतर आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. का सकाळी तुम्हाला मी बोललो आमच्या रूमच्या साईडला पण एक बीच आहे, दांडी बीच. तोच हा बीच तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हा आहे दांडी बीच. इथे बघा बोटी वगैरे लागल्या असतात, मच्छीमार. आपल्याला तिकडे जायचं आहे, असं टाईमपास आपण खेळायला आलो आहे. बघा कसला व्ह्यू दिसतोय सूर्यास्ताचा. बघा खतरनाक व्ह्यू दिसतोय सूर्यास्ताचा. आता आपण ऑलरेडी तारकाली एक्सप्लोर करून आलो आहे. तारकाली आणि रॉक गार्डनला गेलो आपण, बोटिंग वगैरे पण केली. आता हा बीच दाखवतो मला एकदा. व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय व्ह्यू. आणि वरपर्यंत आले. आपली पब्लिक क्रिकेट चालू. व्ह्यू बघा पाठी. काय गेम आहे? बाउंड्री पण पडले. व्ह्यू बघा असला एक नंबर. सूर्यास्त होयचा व्ह्यू बघून घ्या. हा पूर्ण बीच बघा क्लीन. हे पण बघा इकडचे बीच पूर्ण वाईट आहे. पब्लिक भरपूर आहे. आणि आपली टीम आता क्रिकेट चालू करतोय. पुन्हा एकदा व्ह्यू बघून घ्या. तुम्हाला या बीचवर यायचं तर संध्याकाळी या. संध्याकाळचा व्ह्यू बघा असला भारी. बघा वरतीची वेल आहे, तिकडे आपला सूर्यास्त होतोय. असला व्ह्यू आहे बघा. पूर्ण खाली आहे ग्राउंड. इकडे क्रिकेट चालू आहे. व्ह्यू बघूनच मन असं वाटतं नाही तर हलावत नाही. जरा पण पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. कलर बघा, इफेक्ट वगैरे काहीच नाही, नॅचरल. तिकडे किल्ला आहे, झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा सिंधुदुर्ग किल्ला. हा आहे दांडी बीच. आउट करतो लहान पोरगा माझ्या समोर. खेळ खेळ तर मी आहे का चिरपी स्पिनर. अरे मी पकडले असते आरामात कॅच. मी या साईडला होतो ना, माझ्या हातात होती ती कॅच. 25 बॉल टाकले, 3 झाले. ए बाई तुला काय बॉल कुठं बाहेर मारायचा आहे? कोकणात आलंय आणि सुंदर असं सूर्यास्त तुम्हाला दिसणार नाही असं होणारच नाही. बघा तुम्हाला सुंदर असं सूर्यास्त दाखवतात. हे बघा सूर्यास्त आहे बघा, बिना फिल्टर सूर्यास्त होते. हा आहे मालवण येथील दांडी बीच. बघा तुम्हाला वाटेल एडिट केले पण अजिबात नाही. बघा इकडे व्ह्यू बघा आणि त्यानंतर इकडे बघा, त्यावरून तुम्हाला समजेल की एडिट केले नाही. वाईट दे दे मेला. म्हणून ते फिल्डर पाहिजे, पुढे राहा.
जयेश बेटा हात दुखायला लागतील. बघा पिच कशी आहे. हा मेळा जेवढी ताकद आहे तेवढी ताकद काढून मारतोय तो. हा मेला एक वाईट टाकतोय. कॅच आरामात तरी घे मरतायत. ड्रॉपर काय ड्रॉपर. दीपा घरी जा घरी जा. कट लागली भाई कट लागली माहिती मला. आणि रात्रीचा एकदा नजारा दाखवतो तुम्हाला जवळून. हा बा इथंच आहे. हा एक नंबर नजारा आहे बघा कसला भारी वाटते. हा बाबा इकडं हा बीच आहे. कोणाला बांगडा थाली जवळा बांगडा बाप बांगडाच बांगडा. सुशांत चिकन वाला चिकन लवर.